नमस्कारम, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचे नाव आहे rummy circle.com. पूर्ण भारत खेळत आहे सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. मंडळी, झी मराठीवरची प्रत्येक मालिका आणि त्या मालिकेतला प्रत्येक कलाकार, प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपल्याच घरातला एक सदस्य आहे असं नेहमी आपल्याला वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक मालिकेत जी गोष्ट घडते त्याच्यावरती सजेशन देण्यासाठी प्रत्येक माणूस तयार असतो. प्रत्येकाला वाटतं की मी म्हणतो तसं बाबड्याच्या आईने वागलं पाहिजे, मी म्हणतो तसं राधिकानी वागलं पाहिजे, मी म्हणतो तसं गुरुनाथनी वागलं पाहिजे. का तर या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्याला आपल्या जवळच्या वाटतात, आपल्या कुटुंबाचा एक भाग वाटतात. मंडळी, प्रत्येक मालिकेचा माणसांवरती प्रचंड परिणाम होतो. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेली अनेक वर्ष सुरू आहे आणि ही मालिका जशी झी मराठीवरती दाखल झाली तशा सगळ्या बायका डिटेक्टिव्ह झाल्या. प्रत्येक बाईच्या डोक्यामध्ये राधिका शिरली आणि शिरला एक संशय की कशावरून आपल्या नवऱ्याचं सुद्धा बाहेर काही नसावं, कशावरून त्याच्या आयुष्यात सुद्धा एखादी शनाया नसावी. आमच्या शेजारी तर भलतंच घडलं. आमच्या एक शेजारच्या काकू आहेत, बरं त्यांच्या लग्नाला झालीत 25 वर्ष. 25 वर्षाचा संसार. तो बाबा बिचारा बाहेर कुठं काही जात नाही का काही करत नाही. पण जशी सिरियल सुरू झाली यांच्या डोक्यामध्ये राधिका घुसली आणि त्या सतत त्यांच्यावरती लक्ष ठेवायला लागल्या. त्यांचा मोबाईल बघ, त्यांच्यावरती संशय घे. ते बाथरूमला गेले तरी तिकडे कान लावून ऐक की आतून कुणाशी बोलतायत की काय. सतत संशय, सतत संशय, सतत संशय. काका एक दिवशी म्हणले, हे बघ बाई, माझं खरंच काय नाही. तुझा संशय बघता आता मला असं वाटायला लागलंय की आता तुझ्या संशयाचा मान राखण्यासाठी का होईना मी एखादी शनाया पटवतोच बाई. अशा गमती जमती घडत असतात मंडळी. पण खरंच माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रचंड गाजली, प्रचंड गाजत आहे आणि पुढेही गाजत राहणार यात शंका नाही. तर मंडळी, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतले सगळे कलाकार आजच्या आणि उद्याच्या भागात आपल्या बरोबर असणार आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करूयात. आपण इकडे मुंबईमध्ये आहोत आणि ही सगळी टीम त्यांच्या सेटवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे. नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मी. आणि मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही आजच्या भागात आमच्याबरोबर राहा, हा भाग एन्जॉय करा आणि उद्याच्या भागात सुद्धा आपण खूप धमाल करणार आहोत. तर मंडळी, जेव्हा जेव्हा माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आणि हे कलाकार आपल्या सेटवरती आले तेव्हा आपण आपली मालिका त्यांना दाखवली. वेगवेगळी नावं आपण त्यामध्ये वापरली आणि ती मालिका सादर केली. सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत बरीच गंमत घडत आहे. हीच गंमत घेऊन आता गुलकन केबल नेटवर्कवरची आपली मालिका आपण त्यांना दाखवणार आहोत. त्यांची आहे माझ्या नवऱ्याची बायको, आपली आहे माझ्या नवऱ्याची पिंकी. बघूयात मग आता ही माझ्या नवऱ्याची पिंकी कोण आहे आणि या मालिकेत काय घडणार आहे. सुरुवात करूयात आपल्या मालिकेला.
काव बाप्पा काऊन हे काय करून राहिले तुम्ही? हा, ही भाजी ही कढईत टाकायची असते, माझ्या तोंडावर कुठे टाकून राहिले तुम्ही? सेम असतं रे ना. म्हणजे काय म्हणून राहिले तुम्ही? म्हणजे मी काय कढई आहे? कढई आहे मी? काव बाप्पा काऊन काय साम्य राहते आमच्या? एवढी राहते का तिने पण नाही केली. काय करतोस तू? असू दे. करतेस तू. मका सांगा, कढई आणि माझ्यात काय साम्य रावता? अरे काव बापा काऊन? अमरावती एवढं कोकणाजवळ आलंय. अरे बापरे. अगं काय तसं नाही, म्हणजे साम्यच आहे ना. म्हणजे कढईला कशी 2 कान असतात, तुला पण 2 कान आहेत, सेमच आहेत. वा, मस्त जोक, मस्त. तुम्ही ते हवाई उद्यामध्ये का नाही जातो? दुसरा आलो तो दुसरा, मी ठरवून दुसरा आलोय. हवाई उद्यामध्ये? हा मग काव बाप्पा काऊन? जिंकलो असतो ना तर त्यांनी मला बाई केला असतो. मग इथे काय करताय आपल्या सिरियल मध्ये? काव बाप्पा काऊन काय करता इथे राहून? म्हणजे तू इथे राहून काय करतो? अरे तू तर टॉलिवूड मध्ये गेला पाहिजे, टॉलिवूड मध्ये. तुला हॉलिवूड म्हणायचं का? टॉलिवूडच. अशा वीरप्पन सारख्या मिशा वाढवल्यास ना तर गुंड म्हणून कुणीही घेईल तुला. बस नवरा थकून बाकून आलं, चहा द्यायचं सोडून तिथे गप्पा मारत बसली. अरे दमायला तू करतोस काय आळशी माणसा? पहिल्या एपिसोड पासन साधी शर्टाची बटणं लावायला होईना तुझ्याकडून. काय करतोस? मी उच्च शिक्षित आहे, परदेशातून आलोय मी, तिथं माझा बिझनेस आहे. अय्या, ते मला विचारायचंच होतं, काय करता तुम्ही परदेशात? व्हाईट हाऊस मध्ये कामाला आहे मी. ते डोनाल्ड ताते आहेत ना, त्यांच्याकडे पीए. पीए म्हणजे पर्सनल असिस्टंट? नाही, पान आणून देणारा. मी टपऱ्यावरून पान आणून देतो त्यांना. म्हणजे ते पान खातात? हा, म्हणजे काय, ते तांबूस केस उगाच झालेत का त्यांचे? केसांचा काय संबंध पानाशी? अरे ते पान खाल्लं की पुसतात, असं केसाला खाल्लं की पुसतात केसाला. मग तांबूसच होणार ना. तू एक असा आणि तुझे वडील एक तसे. म्हणजे दिवसभर असे लॅपटॉपवर बसतात आणि गेम खेळत बसतात. गजा 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 गजा. हे काय गजा गजा गजा? ते माझ्या आजोबांचं नाव. गजा मोहिते, गजानन मोहिते. चिपळूणला असतात ते. लहान असताना मी तेव्हा. ठीक करा. हा हा हा. असा बरी. आज सहावारी नाही, आज पंजाबी. बस करा. हे तू एक असा आणि तुझे वडील एक तसे. दिवसभर आपल्या लॅपटॉपवर गेम खेळतात आणि पैसे कमवतात. 1 मिनिट, ते गेम खेळत नाहीत, मग ते वर्क फ्रॉम होम करतात. खरं वर्क फ्रॉम होम तर नाना करतात. नाना कसं काय? सिरियल मध्ये दिसतच नाहीत, घरीच आहेत ते. नाना, वी मिस यू. गप्प बस. आता चहा देणारच का मला? हो 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 हो, एवढं भडकायला काय झालं? देते चहा तुम्हाला. आज की नाही तुमच्यासाठी खास चहा बनवलाय, मसाला टी. हो हो. ही बसली, ती बसली. बघ बाई. आता काय करू? काय कुठला चहाचा मसाला टाकायचा होता, हा कुठला मसाला टाकला? कावा पकावून चहाच्या मसाल्यात असं काय असतं वेगळे? हे त्याच्यात आलं असतं, तुळस असतं, अश्विनी काळशेकर असतं. हो, अश्वगंधा राहते ते. तेच ते अश्वगंधा काळशेकर ते असतं ते. अगं काय केलं से. भात आहे, भात. हाय 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 हाय. किती हवा भात, किती हवा? ते आमटी त्याच्यावर ओततो आणि खातो त्याच्याबरोबर. हा, ओ, आधी ही आमटी होती, पण आता आमटी झालेली आहे. गप्पा बस. काय पण बोलते. आता मला कळलं तो गुरुनाथ शनाच्या मागं का लागलाय ते. हा, गप्पा बसा तुम्ही. फोन आलाय. अगं बाई, मला वाटलं गॅस. गॅसवाला आला की काय असं मला वाटलं बाई. कुणाचा फोन आहे? 1 मिनिट थांबा, चिंकीचा फोन आहे. बोल ग. हे बघ, चायनीज जोक इथं चालणार नाही, सांगून ठेवतो. अहो चायनीज नाही, चिंकी. चिंकी चिंकी म्हणजे शनया. काय? चिंकी म्हणजे शनया? शनया राहते. ती चिंकी शनया नाही, ती चिंकी चेटकी नाही. असं का बोलून राहिले?
ती रोज फोन करते तुला? हा. आयला हे म्हणजे बासुंदी आणि चकना एकाच ताटात मांडल्यासारखे. का बोलून राहिले तुम्ही? ती तुला फोन का करते? कारण इथून पुढे मीच असणार. कारण इथून पुढे मीच असणार आहे तिची गुरु. आईला मला दाढी काढून बाई करायला लावली इथपर्यंत ठीक आहे, पण तुला आता दाढी लावून गुरुनाथ करतायत. मला येते काय दाढी? गुरुनाथची ऍक्टिंग. पण हे तसं नाही रावले बाबा, हे वेगळे राहते. म्हणजे मी तिची गुरु होणार म्हणजे मी तिची मार्गदर्शक होणार. पण का? कारण गुरुनाथ तिला सुद्धा फसवतोय. काय? हो, आणि ती सुद्धा बिचारी भारत गणेशपुरेच्या मिमिक्री सारखी फसतच चालली आहे. काव बाप्पा काव, कोण तिला आधार देणार आता? कोण तिला वाचवणार या संकटातून? कोण देणार राहते तिला आधार? काव बाप्पा काव. अरे देवा, म्हणजे माझी जबाबदारी अजून वाढली. तुमची कशी काय वाढून राहते? हे बघ, गुरुनाथनी तुला फसवलं, हा. मी आधार दिला. हा, आता गुरुनाथ शनायला फसवतोय, हा. मग तिला आधार मलाच द्यावा लागेल ना. आधार कार्ड आणि पॅन कार्ड मधला साधा फरक कळत नाही, चालले आधार द्यायला. माहितीये मला, पॅन कार्ड ATM मध्ये वापरतात आणि आधार कार्डवर बाटली मिळते. हा? औषधाची बाटली मिळते, ते दाखवल्याशिवाय औषध देत नाहीत. काय बोलून राहिले तुम्ही पण? बस झाले तुमचे हे टुकार जोक. तू कार फोन केलता का बाप्पा? काऊन फोन करून राहिले तुम्ही? हॅलो पिंकी, हा चिंकी बोल. कुठेस तू? मी हे स्टेजवर. ओके ओके, मग मी पण आले. हाय पिंकी. हाय चिंकी. ए, तू माझा फोन का कट करत होतीस? अगं मी ते हे भाजी मार्केट मध्ये राहते ना. तू भाजी मार्केट मध्ये राहतेस? अगं नाही, म्हणजे मी भाजी मार्केट मध्ये आले होते. ओके ओके, पण मी लँडलाईन वर फोन केलाय. अगं नाही, काय झाले ते मी ना माझा मोबाईल घरी चार्जिंगला विसरले आणि येताना लँडलाईन फोन भाजी मार्केट मध्ये घेऊन आले. असं? मग ठीक आहे. हिला काहीही पटतं. हा, जरा प्रयत्न केले असते ना तर प्रवीण डाळिंबकरनेही पटवली असती. का बस? हॅलो पिंकी, बोल ना. काऊ बापा काऊन? मी आले बाबा खाऊन पिऊन. तुम्ही पण घ्या जेवून. कशासाठी फोन केलायस ते सांग. तू कोणाशी बोलत होतीस ग आता? ते भाजीवाला. भाजी ले लो भाजी, सुबह से कुछ नहीं बेचा, आलू बटाटा कांदू. भाजी ले लो, हे भाजी ले लो, हे भैया आजा भाजी. बस बस बस. हे बघ, तुला सौमित्र करायचंय. सौमित्र हा केडी होतोय. 2 वाक्यात सगळा अभिनय संपवू नकोस केडी सारखा. पुढे स्किट मोठं आहे अजून. हा हॅलो पिंकी. हा चिंकी बोल. पिंकी, तू कोणाशी बोलतीयस? हा भाजीवाला ग. अगं, तू त्या अथर्वशी पण इतका वेळ बोलत नाहीस जितका वेळ या भाजीवाल्याशी बोलतीयस. तू किती फोन केला होता ते सांग ना बे. ओके, ऐक. हा. मला ना तुला गॅरी बद्दल खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचंय. गॅरी बद्दल? बोल. ऐक, आता गॅरी आहे ना मायाच्या पण मागे लागलाय. काय? गॅरी आता मायाच्या मागे लागलाय? अरे हा गॅरी आहे का जॅगिरी आहे? ज्या मुली येत आहेत त्या जॅगिरी सारख्या ह्याला चिकटतायत. नाही तर काय, जॅगिरी कुठला? तुला जॅगिरी म्हणजे काय ते माहिती आहे? हा माहिती आहे ना. काय? तो रात्री वॉचमन नाही का ओरडतो, जॅगिरी रहो जॅगिरी रहो. अरे नाही रे नाही, जॅगिरी हा हा माहिती आहे माहिती. जॅगिरी म्हणजे बापाची जमीन. मग कसं काय? लोक म्हणतात माझ्या बापाची गावाकडे लय जॅगिरी आहे. मला एक सांग, तू अमेरिकेत नेमकं कुठल्या युनिव्हर्सिटीत होतास रे? ऑकवर्ड युनिव्हर्सिटी. नाही नाही, बरोबरच आहे. ह्याला बघून ते बिचारे ऑकवर्डच झाले असतील. अँड बाय द वे, इट्स नॉट ऑकवर्ड, इट्स ऑक्सफर्ड. तुला माहिती की तू आमच्या घरामध्ये घुसलीयस. तू हे कुठल्या कॅरेक्टर मध्ये घुसलायस? एक मिनिट, तू अख्खा
अख्खाच्या अख्खा आमच्या सिरियल मध्ये घुसलायस हिरो म्हणून, ते चालवलं ना आम्ही. मग मी नुसती स्किट मध्ये घुसले तर काय प्रॉब्लेम आहे? एनिवे मी चालले. हा सांभाळून जा, तिकडे लय प्रॉब्लेम आहे. मग मला झालं. अगं बाई, हे गालाला काय झाले तुझ्या? हे ब्लश ऑन लावलंय मी. अगं नीट चेक करून घे, डेंग्यूची डास चावले असतील. काय डेंगू ना? मी चेक करून घेते. थँक्यू. तू जा तिकडे. फोनवर बोल. जॅगिरी म्हणजे जॅगरी म्हणजे गुळ. गुळ गुळ. हा. अरे मग असं सांगितलं ना, कशाला जॅगिरी जॅगिरी, गुळ म्हणा ना. आता गपराव. हॅलो, काय म्हणत होतीस तू शेवंता? शनाया शनाया. शनया, हा, गॅरीला ना संशय आलाय. सारखं म्हणतोय मला पिंकीला भेटायचंय, पिंकीला भेटायचंय म्हणून. हा, पण आज तो बागेमध्ये मायाला भेटणार आहे. अच्छा, मायाला भेटणार आहे. आज आपण त्याला रंगे हात पकडूया. ठीक आहे. पण रंगपंचमी तर झाली ना. तू फोन ठेवला तर फेकून मार नाही ना फोन. कट कर. अच्छा, आज तो मायाक भेटत असाय ते का रंगे हात पकडूक वया. टारारी टारारा, टारारी टारारा. ए, ते ट्राय कर ना. तारारी टुरुरू, तारारी टुरुरू, टारारी टुरुरू, टारारी टुरुरू. काय करून राहिला तुम्ही? ते टीव्ही बघतोय, चालूच होत नाही. फोन आहे तो. हा बाप्पा, काहून? आता तू शनायाची मदत करणार आहेस? वय तर ते का काय होतंय? भूल गई जिसकी वजह से तुमने दादर की ठोकली गई है. दर दर की ठोकरे. हाँ तेज ते, जिसने तुम्हारे जीवन में छोले भटूरे हैं. शोले बिछाए. अरे नीट बोल ना. हाँ तेज ते, आज उसी से तुम जुस्तर जू करने जा रही. अरे चुस्ता चू. हाँ तेज ते. अरे तू नीट का नाही बोलत? काय इतकं कठीण बोलतोय सौमित्रा? मी पण लेखक आहे ना, लोकांना कळलं पाहिजे ना. आताची पटकथा मी लिहितो. पटकथा म्हणजे काय माहितीये का तुला? माहितीये काय? पट दिशी सुचते त्याला पट्टकथा असे म्हणतात. तू हवा येऊ देतच बरा होतास रे. शिवाई ऐक ना, अगे ऐक ना. नको. ऐक 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 ऐक, बघ बघ बघ. मी काय तर मंडळी, सुरू आहे आपली मालिका जिचं नाव आहे माझ्या नवऱ्याची पिंकी. बघूयात आता या मालिकेमध्ये पुढे काय घडणार आहे, पाहूयात उद्याच्या भागात. तर मंडळी, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतले सगळे कलाकार आज आपल्या बरोबर आहेत. खूप आनंद वाटतो, तुम्ही आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या बरोबर जोडले गेलेले आहात. नमस्कार पहिल्यांदा तर सगळ्यांना. गुरुनाथला मला विचारायचं आहे, गुरुनाथ, खरं तर तुझ्या आयुष्यातला लॉकडाऊन तेव्हा सुरू झाला होता जेव्हा सौमित्र तुमच्या आयुष्यामध्ये आला, आणि तरीसुद्धा तू काही हार मानली नाही आहेस. तू आता हळूहळू मायाला सुद्धा तुझ्या माया जाळात अडकवलेलं आहेस. काय सांगशील, सध्या तुला ही मालिका करताना कसा अनुभव येतोय, आणि बाहेर जेव्हा तू आता फिरतोस तेव्हा आत्ता लोकांच्या प्रतिक्रिया तुला काय येतात? खूप इंटरेस्टिंग प्रतिक्रिया येतात. पूर्वी फक्त अरे वा तुमच्या आयुष्यामध्ये शनाया इथपर्यंतच ते लिमिटेड होतं, पण आता शनाया, माया, अजून आता कदाचित पिंकी पण दिसतेय सगळीकडे ट्रॅकमध्ये. त्यामुळे मला विचारताना आजकाल लोक असं विचारतात किंवा मेसेज करतात की अरे आम्हाला काय एक सुद्धा सांभाळली जात नाही, तुम्ही 3-3 कशा काय सांभाळता. आणि त्याच्यामध्ये फार वेगवेगळ्या प्रोफेशन्समधून यांचं आम्हाला इथे एक सांभाळता नाकी 9 आले, तुम्ही 3-3 कशा सांभाळता वगैरे. सो फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, आणि मी पण आता काय बोलणार त्याच्यावर. त्यांना मजा येते, यात मला मजा येते, आणि तेवढी उत्तर देऊन मी वेळ मारून नेतो. आणि सध्या सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे जेवढे मीम्स येत आहेत, म्हणजे गुरुनाथ सुभेदार आणि 3 मुली, आणि नंतर पिंकीवरचे तर अजूनच आहेत. सो हा फारच आहे. सो त्याने अजूनच भंडावून सोडलंय सध्या. वा 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 वा. तर आता येणार आहे मी राधिकाकडे. राधिका, खरं तर आता एक शब्द खूप प्रचलित झालेला आहे, आत्मनिर्भर. माझं असं म्हणणं आहे की राधिकानी हा शब्द आधीच प्रचलित केलेला होता, कारण राधिका आत्मनिर्भर झाली या मालिकेत, सगळ्यांना माहिती आहे.
आणि तिनं मसाल्याचा बिझनेस सुरू केला. नंतर मग किती मोठी कंपनी झाली हे सगळ्यांना माहिती आहे. तर या सगळ्या महिलांना तुला काय सांगावं असं वाटतंय, सध्या त्यांनी आत्मनिर्भर होणं किती गरजेचं आहे? सगळ्यांनी आत्मनिर्भर होणं गरजेचंच आहे, पण आता शनायालाही वाटायला लागलंय की आपण आत्मनिर्भर व्हावं. आणि केवळ शनाया नाही तर तिच्यामुळे अनेक तिच्या फॉलोअर्सनी सुद्धा मनावरती घेतलं असणार की आत्मनिर्भर होणं म्हणजे नेमकं काय होणार आहे काही कळत नाहीये. वा 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 वा. खरं तर शनाया आणि तुझा 36 आकडा होता हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता झालंय असं, शनाया आणि तुझी मैत्री झालेली आहे. मग मला हेच विचारायचंय की ह्या मैत्रीनंतर प्रेक्षकांच्या तुला काय प्रतिक्रिया येतात जेव्हा तू कुठे आता बाहेर फिरत असशील किंवा तुला काही लोकांचे मेसेज येत असतील? आता लोकांचं काय म्हणणं आहे शनाया आणि राधिका एकत्र आल्यानंतर? शनायातला एक वेडेपणा आहे आणि राधिकामध्ये तो वेडेपणा नाहीये. त्यामुळे अशी शक्यता आहे की शनायाचे काही गुण राधिकामध्ये येतील. खरं तर लोकांनाही प्रश्न पडत असणार की आता राधिकाचं काय होतंय नेमकं, पण शनाया नक्की सुधारणार आहे याची खात्री आहे लोकांना. त्यामुळे ते खूप पॉझिटिव्ह आहेत या मैत्रीच्या संदर्भात. वा वा. आता आम्हाला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की पुढे या मालिकेत काय घडणार आहे आणि कशा पद्धतीनं तुमची ही मैत्री फुलणार आहे आणि गुरुनाथला तुम्ही किती त्रास देणार आहात ते. मंडळी, सुरू झालेलं आहे लेडीज जिंदाबाद हे पर्व आणि 10 लेडीज एकमेकींच्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत कॉमेडीचं हे युद्ध खेळण्यासाठी आणि हे युद्ध जिंकण्यासाठी. आजच्या आणि उद्याच्या भागात यातल्या स्पर्धक सज्ज झालेले आहेत तुम्हाला हसवण्यासाठी. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या स्पर्धेला आणि आजच्या प्रहसनाला. मंडळी, थुकरटवाडीतला एक जगप्रसिद्ध हिरा गेलाय चोरीला आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतायत पोलीस. बघूयात मग आता हा हिरा कुणी चोरलेला आहे आणि चोराला शिक्षा होणार का? हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत मयुरी वाघ आणि उमेश जगताप. राक्षे, काय चाललंय? मॅडम, चाकण पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल आहे आणि पुणे मुक्त विद्यापीठातून पुढे शिक्षण घेतोय आपण. अहो, मी त्याबद्दल नाही विचारत आहे. KZP त्या ज्वेलर्सकडे एवढी मोठी हिऱ्याची चोरी झाली, त्याचं काय? मॅडम, त्याचं लय अवघड आहे, तुम्ही नका जास्त विचार करू त्याचं. तो चोर आहे ना, लय हुशार आहे. त्याने चोरी केली आणि तो काहीच नाही विसरला माग. त्याने चोरी केली आणि तो मागे काहीच विसरला नाही, याचा अर्थ चोर भाऊ कदम नक्कीच नाही. मग कुशल बद्रिक आहे? नाही हो, कुशल बद्रिके स्वतःच्या एक्स्ट्रा 4 गोष्टी सोडून जाईल तिथे. मग भारत गणेश बरोबर काय वाटतं तुम्हाला? त्याचा स्वतःचा मोबाईल चोरीला गेलाय, तो कसला चोरी करणार आहे? हा ना, त्याचा मोबाईल चोरीला गेला आणि याला आतमध्ये टाकला. ही जी काही चोरी झाली आहे ना, त्याचा छडा लागणं लवकरात लवकर खूप गरजेचं आहे, कारण वरून खूप प्रेशर आहे. हा, प्रेशरचं तर बोलूच नका मॅडम. अहो, 3-4 दिवस झालं कंटिन्यू ड्युटी करतोय आणि काल ती भजी खाली ना, पोटात जाम टाच मध्ये अजून. हो, मी त्या प्रेशर मेंदूच्या ऐवजी सीताफळ बसवलेत का डोक्यात? मी त्या प्रेशर बद्दल नाही बोलते. चोरी कोणी केली असेल? मला वाटतंय मॅडम की चोरी चोराने केली असणार. वा, क्या बात आहे, चोरी चोराने केली, क्या बात आहे, छान. मी केली चोरी. मी केली चोरी, तुम्ही मला अटक करा. तुम्ही मी काय चेष्टा लावली ही? चेष्टा नहीं की है, चोरी करने की चेष्टा की है. मॅडम, बघितलं का? अहो, पहिल्यांदा कुठला तरी चोर पोलीस स्टेशनला येऊन कबुली जबाब देतोय. वा वा वा. आहो, हे कसे करतील चोरी? थोबड वाघाना चोर दिसतोय तो. हो, मिस्टर आहे ते माझे. बाबा, दाजी चोर आहे म्हणायचं. दाजी माफ करा, दाजी माफ करा. या या या, दाजी बसा बसा, या 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 या. आहो, आलो. पर्सनल ओळखीचा इथं काही फायदा नाही. मी चोरी केली, तुम्ही मला अटक करा. चला. बघितलं का मॅडम? अहो, चोर दाजी स्वतः सांगतात. चला, तुम्हाला अटक करतो. बसा चला. बसा. हे सांगतायत आणि तुम्ही विश्वास ठेवताय? अहो, साधा वडापाव विकत घेतला ना तर परातीतनं एक मिरची उचलायची हिंमत नाही यांची. हे कसले चोरी करताय? मिरची मला नाही सोसवत, चोरी सोसवते. हो का? तुम्ही चोरी केली? हो. बर, मला सांगा कुठे केलीत चोरी? सिरसट ज्वेलर्स मध्ये.
शिरसाट ज्वेलर्स ते तुमचे तुळजापूरचे, जिथे तुमच्या आईबाबांनी आपल्या लग्नाचे दागिने बनवले. शिरसाट ज्वेलर्स सोडून एक ज्वेलर्स माहित नाही या माणसाला आणि म्हणे चोरी केली आहे. दाजी असं काय करता तुम्ही ज्या ठिकाणी चोरी केली ना ते रतनलाल ज्वेलर्स, विसरू नका ना, रतनलाल ज्वेलर्स. अहो चोर काय दुकानाचं नाव वाचून चोरी करणार आहे का? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मदनलाल ज्वेलर्स अहो बरोबर आहे. रतनलाल लाल आहे ना तिकडे. मग एक मिनिट, हे बघा, चोरी जगप्रसिद्ध हिऱ्याची झालीये. हा चोर नक्कीच चाणाक्ष असणार. म्हणजे मी चाणाक्ष नाही, तुम्ही चाणाक्ष. मी चोरी केले, हिऱ्याची चोरी मी केली, मला अटक करा. चला आलो रे. एक मिनिट, हिऱ्याची चोरी केली ना? हो. कशी केली चोरी? म्हणजे त्या चोरी झाली त्या खोलीचा दरवाजा कसा उघडला? गंमतच झाली. म्हणजे मी चोरी करायला गेलो, तिकडे लॉक होतं दरवाजाचं, ते लॉक बघितलं, म्हटलं अरे बापरे आता हे उघडायचं कसं. मग मला आठवलं, तू ते मला ते केसाची पिन आणायला सांगितली होती ना, ती पिन माझ्या खिशात होती, या पिननं ते लॉक उघडलं. वा, बापरे मॅडम, एक गोष्ट लक्षात आली का? ज्या ठिकाणी चोरी झाली हा त्या ठिकाणी तुमचं हत्यार वापरले गेलेले, म्हणजे चोरीमध्ये तुमचा पण हात आहे मॅडम. हे गप्पे. बरं, म्हणजे कसं कसं एक्झॅक्टली त्या पिनेने उघडलं तो लॉक? दाखवा मला. ते लॉक आहे ना, त्या लॉकच्या होलमध्ये मी पिन टाकली आणि माझ्या घड्याळाची टिकटिक आणि त्या पिण्याची किटकिट, टिकटिक खिटकिट, टिकटिक खिटकिट, आणि लॉक उघडलं. टिकटिक वाजते डोक्यात, टिकटिक वाजत. विनर आहे, जरा विनर सारखं वागा ना. एक मिनिट, हा दाखवा उघडून. नाही हे नाही जमणार आता. हा? माझ्या गुरुने सांगितलं की ही विद्या महिन्यातून एकदाच वापरायची. मॅडम, गुरुनं सांगितलं मला ऐकावं लागणार, विश्वास ठेवा ना तुम्ही. अहो दाजी स्वतः सांगतात, दाजी तुम्ही चला, तुम्ही चोर आहे, तुम्ही चला आत चला. आलो. थांबा, जिथे चोरी झाली ना तिथे डिजिटल लॉक होतं. ते या पिनने नाही उघडत, पासवर्डच्या पिनने उघडतं. आणि मुळात चोरी दरवाजा उघडून झालेलीच नाहीये. मला माहित होतं, म्हणजे हे मी मुद्दाम केलं होतं पोलिसांना चकमा देण्यासाठी, म्हणून दिशाभूल करण्यासाठी केलं होतं मी असं. बघा मॅडम, मला यांच्यावर काय खरा विश्वासच बसत नाही. का माहिती ना, जो अट्टल चोर असतो ना, अशी ट्रिक कोणाला सांगत नाही आपली. दाजी खरं सांगा ना, तर काढीन, फोडून काढीन ए, ते. नवरा आहे तो माझा. सॉरी मॅडम, हा ते पण याच लोक पोलिसांना हलक्यात घेतात. चोराला असं ट्रिक सांगा लागतं, कळलं ना? आता बघ कसं फटाफट बोलतील. दाजी बोला तुम्ही. हा, तर ते मग मी धाब्यावर गेलो आणि धाब्याची कौलाशी बाजूला केली. कौलं तिथे तुमच्या बापाच्या घरात. हे ज्वेलर्सचं दुकान आहे. कौला ऐकलं का तुम्ही? नाही तसं नाही, म्हणजे देवीला कौल लावला असं म्हणालो मी. एक मिनिट, तू सतत ह्यांची बाजू का घेतोयस रे? मॅडम ते विनर आहे ना, तुम्ही काय हात आल्यात, उद्या परवा एलिमेंट बनवा. तू गप्प बस, तुम्ही पुढे सांगा. हा, तर ते धाब्यावरची अशी मी फरशी बाजूला केली. फरशी जमिनीवर असते हो, तुम्ही टेरेसवर आहात ना. टेरिसवरच्या धाब्यावरची मी अशी फरशी बाजूला केली आणि असं मोठं भगदाड पडलं, कमरेला दोरी बांधली आणि मी असं खाली थांबा. ते दुरीचं दुसरं टोक ते पायपाला बांधलं का नाही ते सांगा ना. हा, ते काय, कमरेला दोरी बांधली, दुसरं टोक असं पायपाला बांधलं आणि मग मी अशी खाली उडी मारली. बाबा बरं झालं तुम्ही अशी उडी मारली आणि पायपाला बांधून. हा, नाहीतर असं तोंडावर पडलं तर थोबाडं फुटलं असं तुमचं. दाजी असं नीट प्रोसेसरने सांगा ना, ते असं मला सगळं असं लिहायला लागतं का मॅडम? हा, ते बोला तुम्ही पुढे. हा, तर मग मी असा उलटा लटकलो खाली, असं कमरेला बांधून, आणि मग मी हिऱ्याकडे बघत होतो. मला अचानक आठवलं की पिक्चरमध्ये बघितलेलं असतं ना, ते हिऱ्याच्या बाजूला असं 4 लाल रंगाचे करंट सोडलेले असतात. अरे बापरे, आता काय करायचं? मग मी सांडशी काढली. ह्या सांडशीनं असं अलगद तो हिरा असा पकडला, हिरा खिशात ठेवला. सांडशी, हे बघा, हे सांडशी, ही दोरी. वा मॅडम, आता दाजीनं सगळे पुरावे दिलेले आहेत. दाजी चोर आहे, दाजी चला तुम्ही आत. एक मिनिट, या दोरीने तुम्ही लटकलात? हा, शी, लाज नाही वाटत तुम्हाला? आणि ही धुणं वाळत एक मिनिट, आज धुणं कुठे वाळत घातलंय? 4 दिवस झालं पाणी आले नाही. धुण्याचं काय घेऊन बसलीस तू? अगं मी सांगतो, इथं या सांडशीला माझे फिंगरप्रिंट्स लागलेत म्हणून मी चोरी केली सांगतोय मी तर. ही जी सांडशी आहे ह्याने हिरा उचललात. हो. अहो, वर्णाचे डाग लागलेत त्याला, वर्णाचं पातेला उचललं त्याने. हो मॅडम, ते मुद्दाम केलं त्यांनी, आपल्याला पुरावा सापडावा नाही म्हणून. पण ते फिंगर आहेच नाही याच्यावर. आता ते बोलतात तर तुम्ही काय टेन्शन घेतात? चला तुम्ही.
जरा डोकं चालव बावळट. त्या खऱ्या चोरांना जर कळलं नाही या सांडशीने त्यांनी हिरा चोरला, खरंच लटकावती ना उलटे आणि मारतील तुम्हाला चांगले, डिग्निटी घालवली म्हणून. हे बघा, तुम्ही काही चोरी वगैरे करेल नाही, चला निघा तुम्ही. तुझा माझ्यावर कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही. लग्न झाल्यापासून असे तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टी संशय घेते. ही कसं करणार मला सांगा. हो, कारण मला माहिती आहे ना माझा नवरा कसा आहे. तुला सांगते, लग्नात पाठवण्याच्या वेळी आईच्या गळ्यात पडून रडत होते मी. यांनी हंबरडा फोडला तिकडे. बरं म्हणतात कसे, तुम्हाला इतका त्रास होत असेल ना तर राहू दे पोरीला इथे. असं आठवतं, माझ्या भावावर तू गुन्हा दाखल केला होता ते नाही आठवत. मग 10 नंतर डीजे वाजवत होता तो. नवरी असली तरी कर्तव्यदक्ष पोलीस आहे मी. कर्तव्य दक्ष. घरात आहे का लक्ष? तुम्हाला सांगतो, माझी पोरगी आहे ना, ती पुरावा नाव आहे तिचं. पूर्वा नाव आहे तिचं. माहिती आहे मला. आपल्या प्रेमाचा पुरावा म्हणून मी लाडाने पुरावा हाक मारते तिला. बरं लक्षात आलं. जाताना तिची 3रीची पुस्तकं घेऊन जा. 5वीला आहे गती आता. काय सांगता हा? पोरं किती पटापट मोठी होतात नाही. तू ना ती फक्त अंतरुणावरच मोठी झालेली पाहिलेस. तुम्हाला सांगतो, परवा ती मला विचारत होती, बाबा तुमच्या बरोबर जी फोटोतली अँटी आहे ना, ती कधी कधीच कसं काय घरी येते. मग मी काय करणार आता, माझी ड्युटीच तशी आहे ना. ड्युटी? हा अगं, गुन्हेगाराला सुद्धा 4-4 महिने पॅरोलवर सोडतात ग, आणि तुला कसं काय सुट्टी मिळत नाही ग. ओ चोरदाजी, प्रश्न काय सांगताय हा? ते सांगा ना, चोरीचं काय झालं ते सांगा. मी सांगायला लागलो ना, असं छतावर उलट लटकलो आणि असा हिरा असा चोरला म्हणून. तुम्ही छतावर उलटे लटकलात. हा असं आता जळमाटा काढायला स्टूलवर चढला तरी चक्कर येते तुम्हाला. तुम्ही कसले लटकताय? अगं, कमी उंचीवरून मला चक्कर येते, उंच उंचीवरून मला चक्कर नाही येत. बर, तुम्ही चोरी केली. हा, हिरा कुठे? हिरा विकला ना. कोणाला? अं, कितीला? चंदनमलला विकला, 2 लाखाला. अरे काय माणूस आहे, काय बावळट माणूस आहे काय. ए, जे किती बोळा माणूस आहे. अहो 2 लाखाचा, 5 करोडचा हिरा होता, 2 लाखाला विकला. काय केलं ते पैशाचं? बायकोसाठी मी अमेरिकन डायमंडचा एक नेकलेस घेतलाय, 550 रुपये रोख देऊन. घ्या, ही यांची अक्कल. खरा हिरा विकून काय घेतला बायकोसाठी? तर अमेरिकन डायमंडचा हार. आणि तो चंदनमल म्हणजे तो ना तुमचा तुळजापूर मधला ज्वेलर. अरे 2 तोळे सोन्याच्या वरती सोनं पाहिलं तर तोंडाला फेस येतो त्याच्या. त्याला हिरा विकलात. ओके, एक काम करते, चंदनमलला अटक कर आणि टायर मध्ये घालून चांगला बुकलून काढ त्याला. का 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 नाही ते अहो, चोरीच्या वस्तू विकत घेतो तो. तू जा रे, तुझा पटकन. नाही थांबा हो. ते काय आहे, ते तो नाही आता इथं, तो गेला दुबईला फ्लाईटनं. दुबईला हा फ्लाईटने? हो. साधं कागदाचं विमान उडवायची लायकी नाही त्याची. तो फ्लाईटनं दुबईला गेला. तुम्हाला फ्लाईटचं महत्वाचं आहे का? फ्लाईटचं महत्वाचं आहे का? मी तुम्हाला सांगतो ना की मी चोरी केली हिरा. आलो रे, मी येतो, चल. ओ थांबा ओ. बाकीचे पैसे कुठे आहेत? ते पडले खिशातून पडले. पडले? हो. अहो चिल्लर होती का ती? 2 लाख रुपये होते ना. काय माणूस आहे काय, 2 लाख रुपये हरवलं काय. पण मॅडम तुम्ही सांगताय ना ते एवढं इमानदारीनं. ते पैसे जाऊ दे ना, चोर सापडला ना आपल्याला. अरे कसला चोर सापडला? भाजीवाल्याकडनं भाजी घेताना त्या भाजीवाल्याने स्वतः कोथिंबीर आणि मिरची फुकट दिली ना, तरी यांना रात्रभर झोप येत नाही. रात्री मला पाठवतात 5 रुपये देऊन ये म्हणून. कसली चोरी करणार आहेत हे? ओ दाजी, चोर दाजी, मॅडम तुमच्याबद्दल एवढं सगळं चांगलं सांगतात. तुम्हाला काय गरज आहे एवढं सगळं उद्योग बिद्योग करायची? हा मला सांगा, तुम्हाला काय कमी आहे घरात? काय कमी आहे घरात? हिची कमी आहे हो. घरात सगळं आहे, पण हिची कमी आहे. तुम्हाला सांगतो, खूप आठवण येते हिची, पण घरात नसतेच ही. मग म्हटलं चोरीचा आळ घ्यावा आणि इथं अटकून बसावं, म्हणजे दिवसभर तुझ्याकडे बघता तरी येईल मला. आणि तारखेला कोर्टामध्ये जाताना एकत्र तरी जाऊ आपण व्हॅनमध्ये, तेवढा तर वेळ घालवता येईल. हे एवढं काही करायची गरज नाही. मी माझी ड्युटी संपल्यावर आलेच असते ना घरी. कधी संपणार आहे तुझी ड्युटी? हा, गुन्हेगाराला सुद्धा 4-4 महिने पॅरोलवर सोडतात, पण तुला साधी सुट्टी मिळत नाही. इथं आपल्या घरच्या गणपतीची आरती सोडून आमदाराच्या घरी गेली होतीस तिकडे बंदोबस्ताला. अहो पण तिथेही बूट काढून आरतीच केली ना मी. आणि देवाचं असं काही नसतं, कुठेही स्मरण केलं तरी चालतं त्याला. अगं, आपल्या घरची माणसं देवासारखी तुझी वाट बघतायत. हे कधी कळणार आहे तुला? आम्ही दिवस रात्र रस्त्यावर उभे राहिलो म्हणून अनेक जण देवाघरी जाण्यापासून वाचलेत.
कधी सुधारणार आहेस काय माहित. आपला पोरगा 5 वर्षाचा झालाय आता. साक्षीदार साक्षात नाव आहे त्याचं. माहितीये मला, आपल्या प्रेमाचा साक्षीदार म्हणून मी त्याला लाडाने साक्षीदार म्हणते. त्याला पोलिओचे डोस द्यायला जायचं होतं. तुला चल म्हणलं होतं तर तू आला नाही. शेवटी मी एकटा गेलो. ठीक आहे ना, मग त्यात काय झालं? तुम्ही वडील आहात, त्याचे कर्तव्य आहे तुमचं. हो, माझं एकट्याच कर्तव्य आहे. प्लीज रागवू नका ना. आम सॉरी. मला कळतंय सगळ्या गोष्टी, पण माझी ड्युटी ही अशी आहे. मी एक काम करते, मी शनिवार रविवार सुट्टी घेते आणि आपण मस्त प्लॅन करूयात. छान पावभाजी बनवते, घरातल्या घरात छान मूवी बघूयात एकत्र आणि मज्जा करूयात. चालेल. जय हिंद सर. ओके सर. येस सर. येस. ऐक ना, आपण ना मस्तपैकी एक दुजे फिल्म बघूया. आपण एकत्र बघितलं होतं ना पहिल्यांदा. ते जरा पुढच्या आठवड्यात करूयात का आपण? हा? अक्षय, शनिवार रविवार शहरात मंत्री साहेब येतात. त्यांच्या बंदोबस्ताच्या तयारीला लागायचं. एक काम कर, आत्ता ड्युटीवर कोण कोण असणार मला जरा सांग. आणि हां, सगळ्या चौक्यांना खबर करून दे. आणि जिथे जिथे टोल आहे तिथे सुद्धा आपल्याला सिक्युरिटी वाढवावं लागेल. ओके. आणि मला असं वाटतं ड्युटीच्या टाइम सुद्धा मी तुम्हाला सांगते, पण आपल्याला जास्त खबरदारी ठेवायला लागेल. आणि अरे पळाला तो. काय माणूस आहे काय तू? आणखीन एक प्रश्न मला गुरुनाथला विचारायचा आहे की आता शनाया म्हणजे एक शनाया गेली, मग दुसरी आली, दुसरी गेली, आता परत पहिली आलेली आहे. तुला कसं वाटतंय सध्या? नाही, रसिका आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे. कारण पूर्वी सुद्धा अगदी स्क्रॅच पासून, अगदी झिरो पासून तिनं शनायाचं कॅरेक्टर इतकं छान उभं केलं होतं. त्यामुळे तिच्याबरोबरचं जे जुनं ट्युनिंग होतं तेच अजूनही आमचं आहेच आहे. अर्थात मधल्या काळामध्ये ईशानं सुद्धा ते कॅरेक्टर इतक्या छान पद्धतीनं सांभाळलं. कारण रसिकानं इतकं इंटरेस्टिंग उभं केलेलं कॅरेक्टर, त्याला एवढी लोकप्रियता मिळालेली आहे अजूनही. ते अचानक टेक ओव्हर करणं वॉज अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. तो ईशानं खूप छान केला. अर्थात तिला आम्ही मिस करतोच आहोत. पण रसिका बरोबरचं पूर्वीचंच इक्वेशन आता परत एकदा कंटिन्यू झालंय. वा 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 वा. आता येणार आहे रसिकाकडे. खरं तर रसिकाला बरेच दिवस सगळ्यांनी मिस केलेलं होतं. सगळ्यांना वाटत होतं की रसिका कधी येणार, आणि रसिका एकदाची या मालिकेत पुन्हा एकदा नव्यानं शनाया बनून आलेली आहे. परत एकदा तुझ्या या कुटुंबात येऊन तुला कसं वाटतंय? नाही, अर्थातच मी खूपच जास्त खुश आहे. आणि मी या सगळ्यांना म्हणतच असते, म्हणजे इन टर्म्स ऑफ माय रिलेशनशिप विथ ऑल दीज पीपल, मला वाटतच नाही की 2 वर्ष कुठे गेली मधली. कारण आमची पण, हा जसं म्हणाल तसं सीनमध्ये केमिस्ट्री आणायला असा वेगळा प्रयत्न केला आता 2 वर्षांनी, असं कोणासोबतच झालं नाही ऍक्च्युली सेटवर. त्यामुळे मला तर खूपच मजा येते. आणि शनाया माझ्या अत्यंत हृदयाजवळची आहे. त्यामुळे मला आयुष्यात कधीही शनाया साकारायला सांगितली तर मी आनंदाने करेन. आणि रसिका, तू नसताना तर शनायाची ही व्यक्तिरेखा सांभाळली असं मी म्हणेल, ती ईशानी. तर आता तू ईशाला स्वतः किती मिस करतेस आणि काय सांगशील तिच्याबद्दल? तिनं खूप छान ती व्यक्तिरेखा निभावली. खरंच तिचं खूप कौतुक आहे की ऑलरेडी एक सेटल झालेली भूमिका ती स्वीकारणं, ती निभावणं आणि एका मोठ्या काळासाठी निभावणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तिचं खरंच मनापासून कौतुक आहे. वा वा, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, वेळ झालेली आहे आत्ता पुरतं थांबण्याची, पण आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे RummyCircle.com. पूर्ण भारत खेळत आहे. सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद, को पावर्ड बाय पूना गाडगिल अँड सन्स लिमिटेड, सनफीस्ट, वेदामा रिलाइट, वेंकीज, प्युरोटीन, व्योम इनोव्हेशन, इलेक्ट्रिक व्हेकल पार्टनर जॉय ई बाईक, स्पेशल पार्टनर सिएट टायर्स, तिरुमाला ऑइल बाय द कुटे ग्रुप, झेड ब्लॅक प्रीमियम अगरबत्ती.